काही काही प्लॅन जे असतात ना, अचानक जर ठरवलं ना ऐन वेळेवर, तरी पण ते खूप छान होतात. ते काय ते पुढे सांगणारच आहे. आज सकाळी सकाळी ना आदिराचा मस्त असा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला होता. कारण ती झोपलेलीच होती आणि आम्ही ना तिच्याजवळ सगळे गिफ्ट्स आहे ना तिच्याजवळ ठेवून दिलेले होते आणि तिला उठवलं आणि ती झोपीतच होती आणि ती इतकी खुश झाली ना, कारण की तिला सरप्राईज द्यायला ना, घ्यायला खूप आवडतात आणि तिला द्यायला पण आवडतात. तिने आमच्या ॲनिव्हर्सरीला पण खूप छान असं तिच्याच हाताने बनवलेलं ग्रीटिंग आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं होतं आणि आम्ही पण तिला जे लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू असतात ना, त्याच तिला आम्ही बड्डे गिफ्ट म्हणून देत असतो. आणि तिला ना हे चॉकलेट बॉक्स कधीपासूनच हवं होतं. मग मी पण ते तिच्यासाठी बनवलेलं होतं आणि ते दिलं ना, ते खूप खुश झाली. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, मी तिला भरपूर असे गिफ्ट्स म्हणून देत असते. आणि हे जे चॉकलेट बॉक्स आहे ना, तिने ओपन केल्यानंतर ती खूप खुश झाली आणि तिचे जे फेवरेट चॉकलेट होते ना, ते पण मी तिला दिलेले होते. आणि हे जे चॉकलेटचं बॉक्स आहे ना, तो मी अगदीच छोटा बनवलेला होता, कारण की भरपूर चॉकलेट खाल्ली तर तिला पण प्रॉब्लेम येईल ना. आणि भरपूर मुलांचे दात किडचंच बनवलं आहे आणि ती रोजचं एकच चॉकलेट खायची मला गॅरंटी आहे, म्हणून मी तिच्यासाठी छोटंसं चॉकलेटचा जो बॉक्स आहे तो बनवलेला होता आणि तिला रोज एकच चॉकलेट देत असते. मग काय सकाळी सकाळी तिला शाळेमध्ये सोडलं आणि शाळेतून सोडल्यानंतर ना मी तिला घ्यायला पण गेली होती आज. पण आज मला उशीर झाला होता, तोपर्यंत शाळासुद्धा सुटून गेलेली होती. आणि मग काय घरी येता येता तिचं ऑनलाईन गिफ्ट जे आहे आलेलं होतं, कारण हे जे गिफ्ट आहे तिला आत्याने पाठवलं होतं तिच्या, आणि मी तिच्यासाठी छोटीशी रांगोळी काढली होती, हॅपी बर्थडे आदिरा. आणि ते पाहून ती खूप खुश झाली. घरी आल्यानंतर तिला जेवू वगैरे घातलं आणि मग काय आत्याने दिलेलं जे गिफ्ट आहे ते तिने ओपन केलं आणि मग ती अजूनच जास्त डबल खुश झाली, कारण की तिची ही फेवरेट कार होती. आणि मग सगळं आवरल्यानंतर आमच्या दोघींची जेवणं वगैरे झाली आणि काल आणलेले जे पानं होते विड्याचे, त्याच्याच मी आज तांबूल करणार होती. म्हटलं चला पानं जे आहे खराब होण्याच्या अगोदर हे जे तांबूल आहे आपण करून घेऊ. आणि हे जे विड्याची पानं जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवली ना, ते खूप फ्रेश राहतात. आपण ही पानं आहे ना बऱ्यापैकी पिकलेली होती आणि तेच मी निवडून काढत होती. आता ही जी तांबूल आहे ना मी करत होती, कारण संध्याकाळी म्हटलं आपला जर छोटासा कार्यक्रम जर ठरला तर आपण तो करूयात, कारण की तांबूल खाण्याचे भरपूर फायदे आहेत. आणि मला ना आता तांबूल बनवायची इतकी सवय झाली आणि आमच्या घरामध्ये तांबूल हे ना एनी टाईम असतं आणि प्रत्येकाला. आणि मी तांबूल अर्धच करायचं राहू दिलं आणि तशीच जॉबसाठी निघाले, कारण की माझी वेळ झालेली होती. मी जॉबवर गेल्यामुळे मला भरपूर उशीर झाला आणि आहोंचा पण फोन आला होता की तू सगळ्यांना कॉल करून बोलवलं आहे का आधीच्या बड्डेसाठी. पण म्हटलं वेळेवर आमचं प्लॅनिंग ठरल्यामुळे ना खूप घाई आणि गोंधळ झाला. पण मग काय पटकन स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाक करते वेळी काहीतरी माझ्याकडून आक्रम झाला होता. मग मी व्हॅक्सची पट्टी जी असते ना तीच मधोमध कट केली आणि शिट्टीच्या शेजारी लावली, जेणेकरून जे आतलं जे सारण असतं, जे वरण असतं, ते अजिबात उडत नाही. आणि हे ट्रिक 100% कामी येते. पण माझं अगोदर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरू शकता. तेवढ्यात एक रॅली गेली होती, ती रॅली पाहिली आणि इथे ना मी राईस लावून घेते आणि राईस लावताना ना त्याच्यामध्ये आणि जर तुम्ही दूध टाकलं ना, तुमचा राईस एकदम पांढर शुभ्र आणि खूप छान होतो. इथे मी त्यामध्ये वेलची, दालचिनी, मिरे, लवंग टाकून जो राईस आहे ना तो बनवून घेतला होता. इकडे माझ्या संपूर्ण पुष्कळ असल्यामुळे मला ना बराचसा वेळ लागला होता आणि इथे माझा राईस आहे ना तो सुद्धा बऱ्यापैकी होत आला आहे आणि मस्त असा एकूण एक दाणा जो आहे ना तो मोकळा झालेला होता. आणि दाल तडक्यासोबत ना असाच राईसचे गॅसचा ओटा आहे मी आवरून घेतला होता, कारण मला करायचं होतं आता फालुदा. म्हटलं चला अगोदर फालुदा वगैरे आहे तो करून घेऊयात, कारण की आता बराच वेळ होऊन गेला होता. कारण की असा ऐन वेळेवर जर प्लॅन आपला ठरला ना तर आपली खूप जास्त धावपळ होते आणि खूप जास्त जमलिंग झाल्यामुळे ना अजिबात सुचत नाही. आता इकडे आहोने पटकन दूध आणून दिलं, ते दूध मी आता इथे फालुद्यासाठी उकळायला ठेवलेलं होतं. आणि हा जो इन्स्टंटवाला फालुदा आहे ना तो खूप पटकन होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. आणि याच्यामध्ये ना दूध आणि पाणी मिक्स करून टाकायचं, जेणेकरून हा जो फालुदा आहे ना टेस्टी पण लागतो आणि छान पण बनतो. आता मी पाणी टाकण्याऐवजी ना दुधाची पिशवीच याच्यामध्ये मिसळून टाकलेली होती, जेणेकरून पिशवीतलं दूध जे आहे ते संपूर्ण चा उपयोग घेतला. कारण की आपल्या बायका असतातच अशा की थोडंसंही वाया जाऊ देत नाही आणि मी पण नाही जाऊ देत. तुम्ही करतात का असं मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे तडक्याची सुद्धा तयारी करून घेतली आणि फालुद्यासाठी जे दूध होतं मी उकळायला ठेवलेलं ते सुद्धा छान असं उकळलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे हे फालुदा मिक्सचर, जे की संपूर्ण टाकून देणार आहे. आता हे 2 लिटर दुधामध्ये मी संपूर्ण टाकलेलं आहे आणि पूर्ण हलवून घेतलं आहे. कंटिन्यू हलवत राहिलं ना तर अजिबात हे खाली लागत नाही आणि जी चव अप्रतिम लागते. आता हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं होतं आणि चवीला पण खूप छान झालं होतं. पण फक्त एवढंच एक चुकी झाली की ते खूप गरम होतं, म्हणजे आणि गरम असल्यामुळे ना जास्त लवकर थंड नाही झालं. कारण आत्ता वाजले होते 8:30 आणि इथे माझी बड्डेची सुद्धा तयारी बाकी होती. इकडे माझा दडकासुद्धा तयार झाला होता आणि कलर तुम्ही बघू शकता किती छान आला आहे ना, मस्त आला आहे आणि चवीला पण ते खूप छान झालं होतं. हॉटेलला पण मागे पाडत होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे ना माझं जे दीर आहे ते इथे बलून डेकोरेशन करत आहे, कारण की ऐन वेळेवर ठरलेला हा प्रोग्राम होता
आणि इथे ना आहोंनी पटकन असा केक आणला. सगळ्या गोष्टी ना आम्ही खूप वेळेवर ठरवल्या होत्या, त्यामुळे ना खूपच धावपळ झालेली होती. कारण की मुलाचा आनंद खूप महत्त्वाचा असतो आणि आज आम्हाला ना छोटंसं गेट टुगेदर करायचं होतं. बड्डेपेक्षा ना आम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं. म्हटलं चला एक छोटंसं गेट टुगेदर म्हणून आपण इथे सेलिब्रेट करायचं होतं. म्हणून आम्ही बड्डेसाठी एवढं रेफरन्स न देता सगळे मिळून एकत्र जेवूयात म्हणून आम्ही हा प्रोग्राम जो आहे ते ठेवलेला होता आणि खूप छान झाला. आम्ही सगळ्यांनी बड्डे गर्लचं छान असं ऑप्शन वगैरे करून घेतलं. मी पण सिम्पलसोबत तयार झालेली होती, कारण जे समोर आलं ते पटकन वेअर करायचं होतं, कारण की भरपूर उशीर झालेला होता. जसं म्हणतात ना, वेळेवर केलेली एखादी गोष्ट ती सुद्धा छान होते. अगदी तसाच आदूचा बड्डे जो आहे ना, आम्ही संध्याकाळी 6 वाजता ठरवला की आदूचा बड्डे करायचा आहे आणि मग काय पटापट कामाला लागले आणि असं आमचं आजचं जे बड्डे सेलिब्रेशन होतं ना ते खूप छान झालं होतं. आणि आपल्याकडे आलेली पाहुणी मंडळी असतात किंवा आपल्या घरातलीच व्यक्ती जर आपल्याकडे आली ना, तर घर कसं भरल्यासारखं वाटतं. अगदी तसंच आज आमचं घर खूप छान असं भरल्यासारखं वाटत होतं, कारण आमच्याकडे ना आज सगळेच आलेले होते. दीर, आदूचे काका काकू, नंतर मामा मामे सगळेच आलेले होते. सगळी सासरची मंडळी आलेली होती आणि अशा प्रकारे आमचं जो छोटंसं सेलिब्रेशन आहे ते घरातल्या घरात झालेलं होतं. आणि हा जो बॉक्स केलेला होता ना, तो सुद्धा अजून आता ओपन केला होता, कारण तिला सगळ्यांनाच दाखवायचं होतं. सगळ्यांनी तिचं ऑप्शन वगैरे करून जो दिवस आहे संपूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचं होता, म्हणून आम्ही हे ऐन वेळेवर ठरलेलं आमचं प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये झालेली खूप गमती जमती, खूप मस्त एन्जॉय केला. सगळ्यांनी गाणे वगैरे म्हटले, कारण की आज माईकच आम्ही आणलेला होता, त्याच्यामुळे खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि मग जेवण वगैरे केले. जेवण वगैरे झाल्यानंतर ना मस्त असा फालुदा आणि तांबूलचा एन्जॉय केला आणि तांबूल आजचे ना खूप छान झालं होतं असं मला बरेच जण म्हणत होते. मग काय सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, सगळे घरी वगैरे गेले आणि माझा गॅसचा ओटा आणि माझी भांडी जी आहेत ना माझ्या किचनमध्ये वाट बघत होते. म्हटलं चला आजचं संपूर्ण एक काम मार्गी लागले, ते आता दुसरं काम मार्गी लागूयात म्हणून गॅसचा ओटा वगैरे आहे सगळं आवरून घेतलं आणि असा होताचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.